प्रश्न पहिला, भारताचे बौद्ध वाक्य कोणते? ऑप्शन ए जय हिंद, ऑप्शन बी वंदे मातरम, ऑप्शन सी जय जवान, ऑप्शन डी सत्यमेव जयते. ऑप्शन डी सत्यमेव जयते. प्रश्न दुसरा, भारतीय अणुविज्ञानाचे जनक असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन ए डॉक्टर अब्दुल कलाम, ऑप्शन बी जयंत नारळीकर, ऑप्शन सी डॉक्टर होमी भाभा, ऑप्शन डी विक्रम साराभाई. ऑप्शन सी डॉक्टर होमी भाभा. प्रश्न तिसरा, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोण? ऑप्शन ए दादासाहेब फाळके, ऑप्शन बी श्रीराम लागू, ऑप्शन सी डॉक्टर काशीनाथ घाणेकर, ऑप्शन डी भालाजी पेंढारकर. ऑप्शन ए दादासाहेब फाळके. प्रश्न चौथा, सुवर्ण मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए चंदीगड, ऑप्शन बी अमृतसर, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. ऑप्शन सी पंजाब. प्रश्न पाचवा, कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिज कोणता? ऑप्शन ए अटल सेतू, ऑप्शन बी सागरी सेतू, ऑप्शन सी कोलकाता ब्रिज, ऑप्शन डी हावडा ब्रिज. ऑप्शन डी हावडा ब्रिज. प्रश्न सहावा, भारतातील कोणते राज्य चन्नासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए कर्नाटक, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तमिळनाडू, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. ऑप्शन ए कर्नाटक. प्रश्न सातवा, नर्मदा नदी कुठून उगम पावते? ऑप्शन ए भोपाळ, ऑप्शन बी इंदोर, ऑप्शन सी अमरकंटक, ऑप्शन डी गुजरात. ऑप्शन सी अमरकंटक. प्रश्न आठवा, ताजमहाल कोणत्या नदी काठावर आहे? ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी गंगा, ऑप्शन सी यमुना, ऑप्शन डी सरस्वती. ऑप्शन सी यमुना. प्रश्न नववा, अशोक चक्रात किती आरे असतात? ऑप्शन ए 24, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 22, ऑप्शन डी 25. ऑप्शन ए 24. प्रश्न 10वा, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? ऑप्शन ए जनगण मन, ऑप्शन बी वंदे मातरम, ऑप्शन सी सारे जहां से अच्छा, ऑप्शन डी हम होंगे कामयाब. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.